नमस्कार. ॲग्राउंडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पावसाचं प्रमाण थोडंसं विचित्र दिसतंय. कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अगदी पूर परिस्थिती आहे, पण मराठवाड्यात मात्र पाऊसच नाही आहे. तिथे पेरण्या खोळंबल्या आहेत. मग नेमकं या भागात पाऊस कधी पडणार आहे? तसंच ज्या भागामध्ये सध्या पूरस्थिती आहे तिथला पाऊस कधी बंद होणार आहे? जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं? पावसाचा खंडाची सध्या चर्चा चालू आहे, तर खरंच खंड पडणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ग्राउंडमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये पूर दिसतोय, परंतु मराठवाडा कोरडाच दिसतोय. ही परिस्थिती नेमकी कशामुळे दिसून येते, असं का घडतंय? बरोबर आहे. सध्या जो गेला 2 जुलैपासून पाऊस बघतो येतो की संपूर्ण कोकण, घाटमाथा आणि जी शहरं आहेत नाशिक, पुणे किंवा सातारा हे खाली कोल्हापूरपर्यंत, ही जी घाटमाथ्याच्या जस्ट पूर्वेला असली इथपर्यंतच पाऊस आहे. जो प्रश्न तुम्ही विचारलात या संदर्भात. परंतु उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. बरोबर आहे, एकदम करेक्ट प्रश्न आहे. पण पावसासाठी मान्सून सीझनमध्ये खूप जोराचा पाऊस होण्यासाठी ज्या मुख्य 4 प्रणाल्या हव्या असतात, त्या 4ही प्रणाल्या जुलैच्या सुरुवातीपासून म्हणजे 30 जूनपासूनच त्या तयार होतात. त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा देशाच्या मध्यभागचा हंगामी आज की जो राजस्थानपासून बंगालच्या उपसागरात आहे. गुजरातची किनारपट्टी ते केरळची किनारपट्टी, अरबी समुद्रात असलेला द्रोणी आज केला ऑफशोर ट्रॉप म्हणतात, तोही आहे. बरोबर. नंतर ज्या पद्धतीनं एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला पाहिजे, ते सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि चौथा म्हणजे शिअर झोन म्हणतो आम्ही त्याला, शिअर झोन, की जो एक ठराविक उंचीवर वारे एका दिशेने वाहतात, मध्ये गॅप येतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तो शिअर झोन. ह्या सगळ्या 4ही प्रणाल्या असताना ह्या 4ही प्रणाल्या जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस व्हायला पाहिजे, पण तो होत नाही आहे. बरं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या प्रणाल्यापासून जो सोमालिया जेट किंवा अरबी समुद्रात पश्चिमेकडून जे वारे वाहतात की ज्यांचा वेग 45, 50, 55 ताशी किलोमीटर आहे. अच्छा. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस यांचा वेग अधिक असेल आणि त्या दरम्यान जर मध्य भारतात म्हणजे साधारण आपल्याकडे अमरावती किंवा बुलढाणा याच्यावर मध्य प्रदेशमध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र असेल तर घाटमाथ्यापर्यंत आलेला पाऊस पुढं येतो, पण तसली सिस्टम नाही आहे. बरं. मग नेमकं हवामानशास्त्रामध्ये असं काय हो की ज्या वेळेस फक्त कोकणात पाऊस होतो, घाटमाथ्यावर पाऊस होतो आणि उर्वरित वर्षाछायाचा प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील विदर्भ किंवा अति आग्नेयेकडे असलेला मराठवाड्यात पाऊस होत नाही, त्याला आम्ही असं म्हणतो व्हॉर्टेक्स ऑफ मान्सून विंड ओव्हर घाट. म्हणजे वारे आले, भरपूर आर्द्रता घेऊन येतात, कोकणाला त्या सह्याद्रीला अडवले जातात, भरपूर पाणी पडले, वर चढायचा प्रयत्न, जेवढी ताकद आहे तेवढी ते वर चढायचा प्रयत्न करतात आणि वर चढून गेल्यानंतर अतिवेगानं ते सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्रात यायला हवं, ते होत नाही. म्हणजेच काय, व्हॉर्टेक्स म्हणजे ते सह्याद्रीच्या माथ्यावर म्हणजे समुद्रसपाट्यापासून 1 किलोमीटर उंचीवर ज्या ज्या सह्याद्रीच्या टेकड्या आहेत त्याच्या भोवती हे मान्सूनचे वारे फिरत असतात. अच्छा. म्हणजे जी ताकद त्यांना अहमदनगर किंवा संभाजीनगर इथपर्यंत घेऊन जायची तेव्हा ती ताकद तिथंच संपली जाते. थोडक्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा वाट्याचा पाऊससुद्धा घाटमाथ्यावर आणि कोकणात पाडला जातो. बरं. प्रश्न विचारला तुम्ही, कारण काय? कारण हेच आहे की जी ताकद पाहिजे, ठीक आहे सगळी सिस्टम आहे, जी ताकद आहे तरी पण काहीतरी ताकद कमी पडते की जी ह्या वाऱ्यांना पार संभाजीनगर, जालन्यापर्यंत, बीडपर्यंत, धाराशिवपर्यंत, हिंगोली, परभणीपर्यंत घेऊन जायला पाहिजे, ते जात नाही. त्यामुळं जास्तीत जास्त घाटमाथ्याची शहरं आणि शहराच्या थोडासा पूर्वेकडं पाऊस पडतोय. त्यामुळं आणि हे कारण जर मी व्हॉर्टेक्स ऑफ मान्सून विंड ओव्हर घाट हे जरी बोलत असलो, एल निनोच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला मागेही सांगतो, रिपीटेडली चौथ्यांदा सांगतोय की नॉर्थ ईस्टमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि त्याचबरोबर कोकणात जास्त पाऊस पडतो. वर्ष एल निनोचं आहे.
तीही मेट्रोलॉजी इथं काम करते की कोकणामध्ये जास्त पाऊस पडला जातो आहे, नॉर्थ ईस्टमध्ये पाऊस पडला जातो आहे. आणि ताकद तुम्ही तर मग मित्र असं बोलतो आहे की 4 सिस्टम असताना ताकद का येत नाही आहे. हम्म. एक पडतं आहे की देशाच्या मध्यावर एखादं साधारण 4-4.5 किलोमीटर उंचीपर्यंतचं एखादं हवेच्या दाबाचं क्षेत्र असेल तर ते ओढण्यास मदत होतं. आणि केवळ मान्सून विंडमध्ये अति ताकद नाही आहे, अति बळकट नाही आहे की तो घाट ओलांडून वेगानं खाली सरकेल अशा पद्धतीची सिस्टम नसल्यामुळं. आणि हे दरवर्षी होतंच आहे. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मान्सून वीक असतो त्यावेळेस. म्हणून तर त्या खानदेश टू कोल्हापूरपर्यंत वर्षा छायाचा प्रदेश मिळतात. आणि वर्षा छायाच्या नंतर मराठवाडा तर अजून पूर्वेला आहे. हम्म. आणि ह्याच कारणामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही आहे. आणि कोकणात आणि घाटमाथ्यावर भरपूर पाऊस आहे. पण 2 जुलैपासून जो पाऊस होतो, जी ॲडिशनल सिस्टम मी तुम्हाला सांगितली की बंगालच्या उपसागरात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र की ज्याची उंची 9-9.5 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे एखादी वावटळ जशी उठते, वावटळ काही अंतरावर असतो, पण अति उंचापर्यंत गेली वावटळ. जसा सीन असतो तसा सीन आहे हा. की कमी दाबाचं क्षेत्र पुढं चाललं आहे पण त्याची उंची भरपूर आहे, म्हणजेच ताकद जास्त आहे. ते जसजसं पुढं जातं तसतसं पाऊस पाडीत जातं. त्या पद्धतीचा पाऊस सध्या महाराष्ट्रात होतो आहे असं मला ह्याचं प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत आणि एवढंच बोलता येईल. बरं, आता सर मी मराठवाड्याकडे पुन्हा येईलच, पण तुम्ही सांगितलं की घाटमाथ आणि कोकणात आहे, परंतु त्या तुलनेमध्ये विदर्भात देखील, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात देखील चांगला पाऊस दिसतो काही जिल्ह्यांमध्ये. आणि अलीकडे थोडंसं पश्चिम विदर्भामध्ये कमी आहे, परंतु मराठवाड्याच्या तुलनेमध्ये थोडंसं जास्त पाऊस दिसून येतो. तर मग विदर्भात नेमका कशामुळे पाऊस पडतो? करेक्ट. आता जसं मी अगोदर ह्या पहिल्या प्रश्नात सांगितलं की अरबी समुद्र आहे आणि घाट आणि घाटाची ओलांडून अडचण होते. मग विदर्भात तर अजून मराठवाड्याच्या पूर्वेला तिथं पाऊस का, जसं तुम्ही आता प्रश्न विचारला तो. आणि त्याचं एकमेव कारण गेल्या 7 दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात म्हणजे साधारण 3 जुलैला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र त्यानं विदर्भातच नाही, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल म्हणजे संपूर्ण पूर्व भारतात जे 9.5 किलोमीटरपर्यंत उंच असलेलं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं. आणि ते जे अगोदर ताशी 6 किलोमीटरनी आग्नेयेकडून वायव्य, आग्नेय म्हणजे बंगालचा उपसागर, वायव्य म्हणजे राजस्थान किंवा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान, या ज्या तासाला 6 किलोमीटर नंतर तासाला 13 किलोमीटर अशा पद्धतीने ज्यावेळी ते चालतं तर बराचसा भाग ते ज्यावेळेस ते विदर्भाच्या समोर आलं तासाला फक्त 6 किलोमीटर आहे. म्हणजे फार MP च्या मध्यावर येईपर्यंत विदर्भात पाऊस. आणि तिकडं छत्तीसगडच्या पाठीमागं असला तरी विदर्भात पाऊस. म्हणून त्यावेळेस विदर्भात त्या सिस्टममुळं पाऊस झालेला आहे. अरेबियन ब्रँच आणि बंगालच्या उपसागरामुळं नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा इफेक्ट मराठवाड्यावर झालेला नाही आहे, कारण मराठवाडा त्या कमी दाब क्षेत्राच्या अतिनैऋत्येला आहे, खाली आहे खूप. म्हणून मराठवाड्यावर परिणाम झाला नाही, पण विदर्भावर होतो आहे, समजलं का. त्यामुळे विदर्भात आणि ज्यावेळेस पूर्व भारतात भरपूर पाऊस पडतो, केवळ ह्याच सिस्टममुळं नाही, अजून ज्या सिस्टम आहेत की जे कमी दाबाचं क्षेत्र पूर्वोत्तरच्या 7 राज्यात जातं, तर त्यावेळेस ह्या बिहार, झारखंड, ओरिसा ह्या भागात जसा पाऊस होतो त्याचाही इफेक्ट, इंड्यूस इफेक्ट, प्रेरित परिणाम म्हणून विदर्भात पाऊस होतो. आणि म्हणून विदर्भात पाऊस झालेला आहे की जो मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात झालेला नाही. हीच त्याची मेट्रिओलॉजी किंवा हवामानशास्त्र आहे. बरं सर, आता महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अजून पेरण्या व्हायच्या आहेत, पाऊस झालेला नाही आहे. मग मराठवाड्यामध्ये नेमका पेरणीयोग्य पावसाची शक्यता कधी जाणवते? मराठवाड्यात पाऊस का नाही आहे, पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर देताना मी बोललो आहे. बरोबर. आणि की जसं मी सांगितलं विदर्भाच्या नैऋत्येला आहे आणि अरबी समुद्राची ब्रांच तिथपर्यंत जात नाही. मध्य महाराष्ट्रातच पाऊस नाही, तेव्हा तिथं कुठं पाऊस आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्राच्या मानाने मराठवाड्यात खूपच. आणि तुमचा प्रश्न पर्टिक्युलरली मराठवाड्या संदर्भात आहे. बरोबर. तुम्ही बघा, आपण जुलैचा मासिक अंदाज महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा कसा पडेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता अत्याधिक आहे.
म्हणजे 65 का काहीतरी टक्के होते बघा. हो हो. समजलं का? म्हणजे जागतिक पातळीवर ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे ते त्याला. आता जागतिक पातळीचे काय काय एवढाचा सरासरी विचार की आपण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. बरोबर. आता पाऊस त्या ठिकाणी कमी आहे आणि तेलंगणातून नांदेड मार्गे जो पाऊस आपल्याकडे येतो तोही पाऊस तो तेलंगणापर्यंत सीमित राहिला किंवा नांदेडमध्ये थोडाफार पाऊस झाला तोही पाऊस झालेला नाही आहे. प्रश्न तुमच्या मराठवाड्यातल्या पेरण्यांचा आहे. जर आत्तापर्यंत जुलै महिन्याचे समजा आज 8 जुलै आहे, बुधवार आहे, आज 8 जुलै आहे आणि संपूर्ण जून महिना गेला, 8 जुलै आहे. पावसाची तूट ही जवळ 40-45% आहे, जवळ 50% म्हटलं तरी हरकत नाही आहे. म्हणजे 50% पाऊस नाही आहे म्हणजे जवळजवळ तुमचे 40 दिवस निघून गेले सीझनचे. म्हणजे सीझनचा 1/3 पार्ट निघून गेलेला आहे. आज 8 जुलैपासून नंतर मग प्रश्न असा आहे आणि तुम्हाला उत्तर हेच अपेक्षित आहे की नंतर पाऊस पडणार आहे आणि कधी पडणार आहे की जेणेकरून मराठवाड्यातील लोक पेरणी करतील. आज 8 जुलै आहे. 8 जुलै पुन्हा त्याच पद्धतीने पुणे, मुंबई, घाटमाथा आणि कोकणात पाऊस होते. उद्याही ह्याच पद्धतीने राहणार आहे किंवा जी सिस्टम आता मी पुढच्या चर्चेत आली तर सांगेल ती सिस्टम नाशिकला संपलेला नाही आहे. नाशिकला आजही पाऊस आहे, नाशिकला उद्याही पाऊस आहे, लक्षात घ्या. कारण ती सिस्टम मी आग्नेयेकडून वायव्येकडे जाताना तिनं थोडा कर्व घेतलेला आहे, खाली दक्षिणेकडे आलेली आहे. म्हणजेच ती पूर्ण नाशिक, नंदुरबार या भागामध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे. बरं, समजलं का? त्यामुळं तिथपर्यंत पाऊस होणार आहे. मी 10 तारखेपासून शुक्रवारी 10 तारखेपासून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आणि ह्या उघडीपीमध्ये उघडीप मध्य महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे खानदेशसाठी आहे, नाशिक नगरपासून तर सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत आहे. मराठवाड्यासाठी तर आहेच आहे. पण उघडीप आहे म्हणजे ह्या दिवसात पावसाची शक्यता नाही आहे. आणि उघडीप किती दिवसाची हो? कदाचित 10 दिवसाची उघडीप असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही जर 10 तारखेपासून 10 दिवस ॲड केले तर 20 जुलैपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे. विषय मराठवाड्यातल्या पेरणीचा आहे. आत्तापर्यंतच 50% तूट आहे ना, अजून तुम्ही 10 दिवस पाऊस नाही म्हणताय. माझ्या तोंडून तुम्हाला शब्दारूपी ऐकायचं आहे की मराठवाड्यात पेरण्या कधी होईल? जुलै अखेर तरी पेरण्या होतील की मला शंका यायला लागली. पण 20 जुलैपर्यंत तरी मला अडचण वाटते. बरं. कारण पेरणी योग्य ओल येणं या 10 दिवसातला खंड शब्द म्हणणार नाही, उघडीप म्हणेल. कारण या 10 दिवसामध्ये स्वच्छ सगळ्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडणार नाही. काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळंच हवेत गारवा आहे. आणि तापमान हे दुपारचं 3चं तापमान हे 28 डिग्रीपर्यंत खाली आलेले आहे की जे सरासरीपेक्षा 4 डिग्रीने खाली आहे, म्हणून हवेत गारवा आहे. पुन्हा मला आठवण करून सांगतो, माझी जी चर्चा चालली आहे मराठवाड्याच्या पेरणीसाठी चाललेली आहे. आणि खरं सांगू, शेतकरी या नात्याने जर एकदा 15 जुलै जर ओलांडला तसंही खरीपाच्या पेरणीला अर्थ नाही आहे. आणि मी तर म्हणतो 20 जुलैपर्यंत ही अडचण दिसते. त्यामुळं हा अंदाज आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, एल निनोचं वर्ष आहे आणि मराठवाड्यावर त्याची जास्त संक्रांत आहे असं मी म्हणेल. 10 तारखेपासून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण या 10 दिवसात कमी असणार आहे. पण कोकणातल्या 7 जिल्ह्यामध्ये 10ला पाऊस आहे, 11ला पाऊस आहे, 12ला पाऊस आहे, 13ला पाऊस, 12पर्यंत पाऊस आहे. म्हणजे 10 तारखेनंतर 3-4 दिवस पाऊस आहे. आणि विदर्भात मात्र 10, 11, 12 गेल्यानंतर पुन्हा 12, 13, 14 विदर्भात पुन्हा पाऊस आहे. आणि त्याचं एकमेव कारण उत्तरेकडच्या सिस्टम त्याला सपोर्ट करणार आहे. अच्छा. मराठवाड्याच्या पेरणी संदर्भात मी तुम्हाला सांगितलं 10 दिवसामध्ये मराठवाड्यात पाऊस नाही आहे, पण कोकणात पाऊस आहे 10 तारखेनंतर 3-4 दिवस. आणि विदर्भातही पाऊस आहे 3-4 दिवस, चांगला पाऊस आहे. मध्य महाराष्ट्राने याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि मध्य महाराष्ट्रातही काही जे अतिपूर्वेकडचा भाग आहे मराठवाड्यासारखी स्थिती आहे. सोलापूर जिल्हा म्हटला तर मराठवाड्यापेक्षा सोलापूरची परिस्थिती वाईट आहे किंवा मराठवाड्यासारखीच पद्धती तिथे अजून तिथं पाऊस झालेला नाही. फक्त भुरभुर वारं वाहत आहे, ढगाळ वातावरण आहे.
सूर्यप्रकाश नाही, पण पाऊस नाही आहे. म्हणून मला जर प्रश्न विचाराल कधी, तर ह्या बाबतीमध्ये उत्तर देणं अवघड आहे. कारण पावसाचं प्रमाण येत्या 10 दिवसात तरी दिसत नाही आहे. इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होत असला तरी मराठवाड्यात स्थिती अवघड आहे असंच मी म्हणेल. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रणाली झाली आणि 10 दिवसात तयार झाली तर मग आम्हाला त्यावेळेस बोलता येईल. पण आजचं रेकॉर्ड असं सांगतंय पावसाची शक्यता नाही आहे. ती साधारण 20 जुलैपर्यंत अशीच अवस्था राहू शकते. 10, 11, 12 नंतर सुरू फक्त अपवाद कोकण आणि विदर्भाचे 3-3, 4-4 दिवस आहे. ओके. आता सर चर्चा अशी पण आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान पावसाचा खंड राहू शकतो, अशी चर्चा सध्या चालू आहे. तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? खरंच अशी परिस्थिती पुढे दिसू शकते? तुम्ही आता 20 जुलैपर्यंत सांगितलेलं आहे. आता ही जी माहिती तुम्ही सांगताय 15 जुलै ते 15 ऑगस्ट आहे, आज 8 तारीख आहे, म्हणजे हे 7 दिवस जायचे बरोबर. आणि तिथून पुढं तुम्ही म्हणताय खंडे पाऊस कमी. आता हा अहवाल तुम्ही कुठून काढला, ही माहिती कुठून काढली मला माहीत नाही आहे. पण तुम्ही म्हणता 15 जुलै ते 15 ऑगस्ट कोणते सांगितलं, तुम्हाला काय तुमच्याकडे आधार असेल. पण मी माझ्या परसेप्शनमध्ये, माझ्या याच्यामध्ये, माझ्या मेट्रोलॉजीच्या भाषेमध्ये, ॲज पर मेट्रोलॉजिकल नॉलेज पण मी एवढंच सांगेल, जरी 20 जुलैपर्यंत मी पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात कमी असलं तरी कदाचित मेट्रोलॉजी आहे, सिस्टम तयार होत असतात. 17 जुलैच्या पासून 17, 18, 19, 20, 21, 22, 23 या 5 ते 7 दिवसामध्ये कदाचित 17ला होईल, 18ला होईल, कदाचित 19ला होईल, किंवा घेता 21, 22, 23 जुलैलाही वातावरणीय प्रणाली जी पावसासाठी पूरक ठरणार आहे ती होण्याची शक्यता आहे. अच्छा. म्हणून ती जर प्रणाली, आणि तुम्ही 15 जुलै आणि 15 ऑगस्ट म्हणजे फार पुढचं विचारताय. त्याचा अचूकतेला अर्थ नाही, म्हणजे बोलण्याला अर्थ नाही आहे, अचूकता कमी आहे. फक्त मी एवढंच सांगेल 15 जुलै ते 15 ऑगस्ट पाऊस आहे का खंड आहे यावर मी नंतर 17 ते 23 दरम्यान काय प्रणाली तयार होते, काय वातावरणीय घडामोडी तयार होतात, त्या आधारावरच पुढचं साधारण 24 जुलै ते 15 ऑगस्ट तुम्ही म्हणते त्या दरम्यान पावसाची शक्यता आहे किंवा नाही, त्याच वेळी बोलण्यास योग्यता राहील असं मला म्हणायचं आहे. ऑगस्ट महिना हा थोडा पावसाचा कमी आहे. कारण तुम्हाला सांगतो, विषय आपण मराठवाड्याचा घेतला आता, बरोबर. आणि मराठवाड्यामध्ये जर पाहिलं आपण तर जुलैमध्ये फक्त 10 ते 15 दिवस रेनी डेज असतात. अच्छा. म्हणजे 15 म्हणजे 10 ते 12 दिवस आहे. बरं. त्याच्यामधले अजून जुलै महिन्यात जायचं आहे आपल्याला, पण मी त्याच्यात 10 दिवस म्हणतो पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे 20 जुलैपर्यंत पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि मराठवाड्यात असे किती दिवसाचा पाऊस झाला हो, 2 किंवा 3 दिवसाचा पाऊस झाला असेल. राहिलेल्या 10 दिवसात किती पाऊस होतो त्यावर अवलंबून आहे. आणि मराठवाड्याची जुलै महिन्याची जर आपण सरासरी पाहिली तर मराठवाड्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारण 20 सेंटीमीटर, 18 ते 19 सेंटीमीटर पाऊस होत असतो जुलै महिन्यामध्ये. बरं. तो अद्याप तर काहीच झालेला नाही. हार्डली मला वाटतं 3-4 सेंटीमीटर काही भागात झाला असेल. तो एवढी तूट भरून निघायची त्याच्यासाठी. एवढी तूट भरून निघाली तरच पेरणी योग्य तुमच्याकडे ओल येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं 15 जुलै ते 15 ऑगस्ट मी नक्की 17 जुलैच्या पुढं बोलेल. कारण 17 जुलैपासून आता ही 17 जुलै तारीख काढली तर तो फार गहन विषय आहे. कुठून? कारण नॉर्मली आम्हालाही आमच्याकडे सिस्टमच्या तारखा आणि डेट्स त्या दरम्यान सिस्टम तयार होत असतात. मग त्या सिस्टम जर त्या पद्धतीने झाल्या आणि येत्या 2-3 दिवसात जर मान्सून संपूर्ण देश काबीज केला आणि मान्सूनचा आज त्यानंतर शिफ्ट जर साऊथकडे झाला 17 तारखेनंतर आणि सपोर्टिंग 1-2 सिस्टम जर तयार झाल्या तर कदाचित हेही विसरू नका की आपल्याला अजून 23 दिवस जायचे आहेत जुलै महिन्याचे. त्यामुळे एवढं फक्त विषय पेरणीचा म्हणल्यानंतर पेरणीसाठी माझ्या दृष्टीने फार कमी दिवस राहिलेले आहे. नंतरच्या पेरणीला अर्थ नाही आहे. कारण पेरणी ही मागास होते. मागास पेरणीमध्ये पेरणी होते, उतरण होते आणि
पण पिकाची झड होत नाही. धान्य आपल्या उंजळीत फार कमी येतं. त्यामुळं उशीर होतो आहे, होईल तो 15 जुलैनंतर. बरोबर. त्यामुळे अंतिम टप्प्यात आहे आपण पेरणीच्या कालावधीच्या. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये मान्सूनची स्थिती अशी आहे, हम्म. याच्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जरी नाशिक, पुणे, सातारा या भागात पाऊस जरी झाला, तुम्ही अतिपूर्वेकडची भाग बघा, ओल नाही आहे त्या ठिकाणी. हम्म. नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग बघा, अहिल्यानगरचा पूर्व भाग बघा, किंवा इव्हन तुमच्या पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग खास पेरणीसाठी योग्य ओल नाही आहे त्यांची. काहीतरी पेरीसाठी बळजबरी चालली शेतकऱ्यांची. जिथे बाबा 10 सेंटीमीटर बघूया, झाला तर झाला पाऊस. पण त्या निमित्तानं मला एवढंच सांगायला आहे, पुढचे 10 दिवसही खास आशादायक चित्र नाही आहे. असंच ह्या प्रश्नाच्या निमित्तानं ओघात मला याच्यावर प्रकाश टाकावासा वाटतो, म्हणून मी टाकला. बरोबर. आता सर, तुम्ही मागच्या 1-2 मुलाखतींमध्ये देखील सांगितलं होतं आणि स्पष्ट बोलला होतात की यंदाची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, त्यामुळं आपल्याला त्या वेळेची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. तरी देखील काही शेतकऱ्यांनी पहिला जो काही जेमतेम पाऊस झाला त्याच्यावरती लागवडी केल्या. पीक काही ठिकाणी अंकुरून आलं, काही ठिकाणी अजून ते आलेलं नाही आहे. तर ही पिकं तुम्ही जे काही सांगितलं की 17 ते 23च्या दरम्यान कदाचित पाऊस होऊ शकतो. पाऊस नाही, सिस्टम तयार झाली तर तिथून पुढे पाऊस आहे. त्यानंतर पाऊस पडू शकतो. तर ही पिकं जगण्यापुरता भरपूर का होईना पाऊस असं काही शक्यता जाणवते का पुढच्या कालावधीमध्ये, जुलै महिन्यात? पेरणी करून उगवण झालेल्या खरीपातल्या पिकांच्या जीवदानाबद्दल तुम्ही विचारताय मला. लोकांनी कपाशीची पेरणी बरोबर ही 20 मेला केलेली आहे. 20 मे, 20 जून आणि 20 जुलैला फक्त 12 दिवस राहिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आज जवळजवळ 50 ते 45 ते 47 दिवस झालेले आहेत. त्या लोकांनी ज्यांनी कपाशी पेरली त्यांना विचारा, आमच्याकडे पाणी आहे, मी पाणी पेरीन. त्या लोकांना, मध्य महाराष्ट्रातल्या काही लोकांना थोडाफार पावसाचा दिलासा मिळाला. वरून थोडासा पाऊस झाला, त्यांना शिडकावा झाला, त्यांच्या अंगच्या पाण्यावर त्यांनी ती पिकं जगवलीत. बरोबर. किंवा त्या वरच्या पावसामुळं कपाशीसारख्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव अति होण्यापासून टाळण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणताय की काही लोकांची पेरणी झालेली आहे, काही लोक पेरणीच्या तयारीत, काहींना आज ओल मिळालेली आहे, किंवा 10 जुलैनंतर बऱ्यापैकी अंदाज शेतकऱ्यांना येणार आहे पेरणी करायची की नाही करायची त्यांच्या ओलीनुसार. कारण प्रश्न सध्या फक्त पेरणीपुरता आहे. ठीक आहे, ओल असेल 10-12 तुम्ही पेरणी करा, हलक्या जमिनीत 15 सेंटीमीटर पूल करा. पण मग आमच्या ऑगस्टमध्ये पाऊस कधी येईल प्रश्न विचारू नका. म्हणजे ऑगस्टमध्ये पाऊस नाही असं, कारण वर्ष एल निनोचं आहे आणि इंडियन ओशन डायपोल तुम्हाला पॉझिटिव्हकडे जात नाही आहे. मग मला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज कशाच्या आधारावर द्यायचा? जो आधार आमच्याकडे आहे 4 महिन्याच्या दीर्घ पल्ल्याच्या मान्सूनचा पाऊस, की जो सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% आहे. आणि इंडियन ओशन डायपोलही आजपर्यंत, आज 8 जुलैपर्यंत सांगतात तो तटस्थ आहे. मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस येणार कुठून? आणि मग हीच पेरणी केलेली की आता लोक पेरणार आहेत, ही पिकं तर नेमकी व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये त्याच्या हिरव्या पाण्याच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत असणार आहे. आणि त्या दरम्यान जर तुम्हाला पाऊस नसेल तर पिकांना अडचण होऊ शकते. प्रश्न तुम्ही पेरणीचा विचारला, मी त्याच्या पुढे जाऊन बोललेलो आहे. जीवदानाबद्दल मी साशंक आहे. पण याचा अर्थ शेतकरी पुढे जगणार नाही म्हणून पेरणी करायची असं करता येत नाही. तो पेरणी करणाऱ्याने करावी. हा निसर्ग आहे, प्रणाली काही बदलू शकते. बरोबर. आज जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर तो धन झाला आणि पावसाची शक्यता निर्माण झाली तर ऑगस्टमध्ये पाऊस होऊ शकतो. म्हणून पेरणी संदर्भात जिथं ओल आहे तिथं पेरणी करायचं हरकत नाही. आणि नाहीतरी शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही आहे. बरोबर. पण मेट्रोलॉजी ही शास्त्र जाता जाता माणसाला सावधान कसं करावं त्या पद्धतीचं सावधान आहे. ही वास्तवता आहे. ही वास्तवता ही स्वीकारलीच पाहिजे. मला सांगताना वाईट वाटते, पण मग ती वास्तवता अशी आहे. नाही, खोळेसाहेब असंच सांगतात. आतापर्यंत जे सांगितलं कुठं त्याच्यामध्ये विसंगती आली, असे मी प्रश्न शेतकऱ्यांना करणार आहे. मला ह्याच पद्धतीनं बोलणं आवडतं की जी सिस्टम आहे. म्हणून पेरणी अवश्य करावी ज्या ठिकाणी झालं. जिथं नाही तिथं थांबून घ्यावं.
असंच मला या ठिकाणी बोलता येईल. तुमच्याकडे ओलंच नाही आहे, पुढे 10 दिवस पाऊस नाही म्हणतो मी. हम्म. मग तुम्ही 25 जुलैला पेरणी करणार आहे, 1 ऑगस्टला पेरणी होईल, बिजांग होईल, सगळं ठीक आहे. पण शेतकऱ्याला माहीत आहे माझ्या पिकाला एक ठराविक पेरणीची वेळ असते आणि ठराविक वेळ काढण्याची असते. कारण पुढचं होणाऱ्या नक्षत्राच्या प्रत्येक नक्षत्राच्या पावसाचं स्वरूप वेगवेगळं असतं की जे पिकांना घातक आणि पूरक ठरत असतं, मारक आणि पूरक ठरत असतं. त्यामुळं 15 जुलैच्या आत पेरणी होणं केव्हाही चांगलं, अन्यथा अवघड आहे, असं मी एक शेतकरी नात्यानं सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं माझं जेवढं ज्ञान आणि परसेप्शन त्या पद्धतीनं बोलू शकतो. आता सर, तुम्ही IODचा उल्लेख केला की IOD सध्या तटस्थ आहे, परंतु IODविषयी वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे अंदाज आहे. मागच्या वेळी देखील आपण त्याची चर्चा केली होती. जास्तीत जास्त जे काही जागतिक हवामान संस्था आहे ते असं सांगतात की IOD धन होऊ शकतो, सकारात्मक होऊ शकतो. आपला हवामान विभाग सांगतं की तो तटस्थच राहील. तर काय IODच्या अंदाजामध्ये पुढं IMD सुद्धा आपल्या अंदाजामध्ये बदल करू शकतं? अंदाजे काय IMD काय त्यांच्या मनाने बदल करत नाही आहे. ज्या पद्धतीने हिंद महासागरामध्ये पश्चिम आणि पूर्व भागामध्ये तापमानामध्ये काय काय फरक बदल होतो त्यानुसार ते सांगत असते. आणि अजून काही क्रायटेरिया आहे की ज्याच्यानुसार भारतीय हवामान खातं त्यांच्या मॉडेलमध्ये असं म्हणतं आहे की जून टू सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये, की जो अजून 2.5 महिने शिल्लक आहे, 2.5 ते 2.5-3 महिने, की IOD हा तटस्थ राहण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही म्हणताय काही संस्था IOD हा धन होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत कळालं. IMD असं म्हणते, बाकीचे असं म्हणतात. मला एक सांगा, जसा एल निनो आणि ला निनामध्ये खूप फरक आहे. ला निना म्हणजे दुष्काळसुद्धा होऊ शकतो आणि एल निनो म्हणजे दुष्काळ होऊ शकतो, ला निना म्हणजे सुकाळ, पाऊस सरासरीपेक्षा अधिक पाऊस. तसा फरक IODच्या तटस्थ आणि धनमध्ये नाही आहे, लक्षात घ्या. बरं. IOD जरी IMD तटस्थ म्हणत असली बाकीचे धन म्हणत असले, विशेष फरक नाही आहे. कारण IOD जर तटस्थ असेल तर पावसाला मारक नाही आहे, त्यामुळे पाऊस पडतच नाही असं नाही आहे. जसं तुम्ही मगाशी पिकाच्या जीवदानाबद्दल मी बोललो आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये धन नाही आहे, मग कशाच्या आधारावर बोलू. मग त्याला सपोर्टिव्ह वाक्य हे पण आहे की एल निनो असतानासुद्धा भरपूर पाऊस झालेला आहे, हेही रेकॉर्ड आहे. म्हणजे एल निनो असताना पाऊसच होत नाही असंही नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्ता पेरणी करून कदाचित ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी एल निनो असला, जरी इंडियन ओशन डायपोल तर तटस्थ असला, तरीही पाऊस होऊ शकतो. एल निनो म्हणजे एकदम पाऊस 0 असा अर्थ नाही आहे. फक्त सावधानता, येणाऱ्या परिस्थितीची कल्पना शेतकऱ्यांना पिकाच्या बाबतीत खरीपाच्या द्यावी म्हणून मी हे बोलतो आहे. आज त्याला बोल आहे, पेरणी कराच, नाहीतर तुम्ही दुबार टिबार करतातच आहे. किंवा काही काही आता कपाशीची पेरणी काय काही मराठवाड्यातल्या अशा ठिकाणीची पिकं नाही जगणार, तुम्हाला सांगतो. त्यांनी पेरण्या 1-1.5 महिन्यापूर्वीच केलेल्या आहेत. 35-40 दिवस 42 दिवस झालेले आज काही काही त्याच्यामध्ये. त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळे एवढा इंडियन ओशनबद्दल तटस्थ असताना तटस्थसुद्धा वाईट नाही हेच डोक्यात, त्याचा एवढा बाऊ असू नये असं मला म्हणायचं आहे. समजलं का? पण एखाद्या गोष्टीचा फारच किस जर काढला, त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी सापडते, त्याची ही चर्चा आहे. अच्छा. आजचा विषय पेरणी आहे, योग्य ओल आहे, पेरणी करा. पण उगीच बाठर ओल आहे आणि मी बजबी करतोय आणि नंतर पुन्हा हवामान खात्याने कृषी विभागाला विचारत बस, मजा नाही आहे त्याच्यामध्ये. पण जिथं आहे तिथं ओल तुम्ही पेरणी करा. शेवटी बघूया, निसर्ग आहे हा. प्रणाल्या होणं आपल्या हातात आहे. 17 जुलै कशी तारीख काढली, प्रणाल्या त्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान प्रणाल्या तयार होतात. अरबी समुद्र ह्याच प्रणाल्या आहे की ज्या आत्ताच्या आहेत त्या. बरं. ज्या महत्त्वाच्या प्रणाल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रणाली तुम्हाला सांगतो, मान्सूनचा आज दक्षिणेकडे येणे आणि बंगालच्या उपसागरात पुन्हा उंचापर्यंत एखादं कमी दाबाचं क्षेत्र की ज्याचं प्रेशर ग्रेडियंट हे हाय पाहिजे, म्हणजे 2 प्रेशर लाईनमध्ये अंतर कमी पाहिजे, तर नक्कीच पाऊस होण्यास पूरकता ठरते. पण ते बंगालचा उपसागर पुढं यायला हवं. अच्छा. की जे छत्तीसगडपासून MP पर्यंत तरी यायला हवं आणि नेहमी ते महाराष्ट्राच्या डोक्यावर असायला हवं, तर महाराष्ट्रात पाऊस पडतो. कारण कमी दाबाचं क्षेत्र
तिथं जर आपण बेरजेची खून पाडली तर नैऋत्य दिशेला पाऊस पडत असतो. हम्म. उत्तरेला पाऊस पडत नाही, इकडेही पाऊस पडत नाही, फक्त नैऋत्याला पाऊस पडत असतो. आणि तोच प्रकार आता 3 जुलैपासून तर आज 8 जुलैपर्यंत झालेला आहे. ते पुढं पुढं सरकलं आहे आणि महाराष्ट्र आणि हा भाग आहे विदर्भातही पाऊस त्यामुळंच झाला. हम्म. नाशिकला परवापासून पाऊस होतो आहे कारण ते पुढं सरकलेलं आहे. आणि आजची स्थिती आज 8 जुलै आहे. 8 जुलैला जे राजस्थानमध्ये विरळ होणार होतं कमी दाबाचं क्षेत्र ते आता पुन्हा थोडंसं वळण घेऊन खाली येतं आहे. बरं. म्हणून म्हणतोय तुम्हाला नाशकामध्ये आजही आणि उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. सुरत त्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. नवसारी त्या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण ते विरळ होण्याची शक्यता नाही आहे किंवा विरळ होण्यास तयार नाही आहे. ते पुन्हा खाली सरकलं आहे म्हणजे अधिक पूरक होत आहे. ही आत्ताची डेव्हलपमेंट आहे आजची 8 तारखेची. मग आता जर 2 दिवसामध्ये तुम्हाला आतापर्यंत झालं नाही तेवढा पाऊसही होऊ शकतो. म्हणून आज मुंबईमध्ये पाऊस होतोय त्याची तीव्रता कमी झालेली नाही आहे. त्याचं कारणसुद्धा तेच आहे. अच्छा. आणि तसंही मुंबईमधला पाऊस 10 जुलैनंतर सुद्धा कमी होणार नाही. 11, 12, 13पर्यंत असण्याची शक्यता आहे. नंतर तो हळूहळू कमी होईल. बरं. मुंबईत कमी झालं नंतर तो विदर्भामध्ये 13 तारखेपासून 2-3 दिवस 13, 14, 15, 16ला पाऊस होणार आहे. हे हवामानशास्त्र आहे. घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीतून ही माहिती बाहेर येते. बरोबर. समजलं का? आणि हे लेटेस्ट आहे. जसं मी म्हणतो जास्त पुढचं विचारू नका आजचं. मग मी आजचीच माहिती सांगतो. याच्यामध्ये अचूकता आहे. म्हणून आज उद्या 8, 9 आणि इव्हन 10च्या काही बघा पाऊस पुण्यामध्ये कसा आहे, नाशिकमध्ये कसा आहे, कोकणात कसा आहे. त्याचं एकमेव कारण ते आहे. बघूया. बरोबर. काही 48 तास जायचे फक्त 72 तास जायचे. बघूया. बरोबर. आता सर आपल्या पावसाविषयी बऱ्यापैकी आपली चर्चा झाली. तुम्ही सगळ्या गोष्टींचा पुढचा अंदाज देखील सांगितला. सर आता थोडंसं जगामध्ये काय चालू आहे ते पण बघूयात. आपण बघितलं की युरोपमध्ये विशेषतः फ्रान्स आणि इतर काही देशांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाली. उष्माघातामुळे हजारो लोक तिथं मेल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर नेमका जो काही तिथं एक डोम तयार झाला उष्णतेचा तो नेमका कशामुळे तयार झाला? हे एल निनोचाच इम्पॅक्ट आहे. एल निनोमुळेच हे सगळं घडतं आहे की आपल्याकडं पाऊस कमी आहे, तिकडं खूप मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे, असं काही घडताना दिसतंय? बरोबर आहे. पण लगेच डायरेक्ट कारण यावर्षी एल निनो आहे मी नक्की सांगेन. लगेच एल निनोचा आणि त्याचा संबंध जोडायचा प्रयत्न करू. कारण मी बरेच हवामानसुद्धा काही अभ्यासक काही प्रश्न विचारला काय ग्लोबल वॉर्मिंगला फार सोपं उत्तर आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालं. एल निनो काय ग्लोबल वॉर्मिंग तसं येते. युरोपमध्ये जे फ्रान्स, डेन्मार्क, नॉर्वे की जी देश आहे त्याच्यामध्ये उत्तरेकडचे काही देश आहेत, दक्षिणेकडचे देश आहेत. आता मी 2च वाक्यामध्ये पण ती संकल्पना समजून शकतो. आपल्याकडचा उन्हाळा कधी असतो? साधारण एप्रिल, मे, जून. म्हणजे जूनचा पण काही भाग असतो किंवा आपल्याकडं मार्च, एप्रिल, मे, जून. त्यांच्याकडचा उन्हाळा कधी असतो? जून, जुलै, ऑगस्ट. हा दुसरा फरक. आपल्याकडं उन्हाळ्यात जास्तीत जास्त तापमान कधी पार केल्यानंतर आपण हाश हुश करतो 40 डिग्रीच्या पुढे गेल्यानंतर. बरोबर. त्यांच्याकडे कधी हाश हुश करतात 22 डिग्रीच्या पुढं. बरं. 22 डिग्रीच्या पुढं जरी तापमान गेलं तर त्यांचे लगेच काहिली तयार होते. आपल्याकडचं तापमान राजस्थानमध्ये 45, 47, 50, 52 डिग्रीपर्यंत काही इतिहासात गेलेलं आहे की तापमान गेलेलं आहे. तरी आपली माणसं सर्वाईव्ह होतात. आज 2026ला युरोपमध्ये तापमान कितीपर्यंत गेलो? फक्त 38 डिग्री, 39 डिग्री, 40 डिग्री. बरं. आता तुम्ही म्हणता नेमकं काय? त्या लोकांचं ॲडॅप्टेशन आणि आपल्या ॲडॅप्टेशनमध्ये हा फरक आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये ज्या वेळेस त्यांच्याकडं उन्हाळा चालू होतो तर त्यावेळेस त्यांच्याकडं ही वारेसुद्धा पश्चिमी वारे वाहत असतात युरोपवरनं. आता युरोप म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो. युरोप एक मोठा समजा एक देशांचा समूह आहे. त्याच्यामध्ये बेरीज राईन काढून त्याचा जर बिंदू काढला तर त्याचं अक्षर उत्तर येतं साधारण 15 डिग्रीवर. अच्छा. 15 डिग्री उत्तर. आणि त्याचं रेखावून जर पाहिलं तर 66 डिग्रीवर. म्हणजे 15 डिग्रीच्या वरही युरोप आहे, खाली आहे. 66च्या पूर्वेकडे पण युरोप आहे. मुद्दा मी ह्या ठिकाणी हे सांगितलं. जून, जुलै विशेषतः ह्या कालावधीमध्ये युरोपच्या समुद्रसपाटी हे महत्त्वाचे समजून घ्या.
युरोपच्या समुद्र सपाटीपासून साधारण मिड ट्रॉपिस्क्युअर मध्य तापांबर म्हणजे 4.5 किलोमीटरवर हवेचा दाब काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे, नेहमी जून जुलै ऑगस्टमध्ये उन्हाळा चालू झाला आहे, त्यांच्याकडे वारे कसे वाहतात? वारे त्यांचे अमेरिकेकडून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. अच्छा. बरोबर आहे. ज्यावेळेस वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यांना काही अडचण येत नाही. उन्हाळ्यात तर त्यांचा उन्हाळा 22 डिग्री तापमान व्यवस्थित आल्हाददायक असतो. अजून एक फॅक्टर आहे, नॉर्थ अटलांटिक ऑस्युलेशन. आता ते नंतर बोलकेन गोंधळ होईल तुमचा. आणि ह्या वर्षी काय झालेलं आहे, ते वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही आहे. बरं. ते वारे शांत का झालेले आहेत? बरोबर युरोपच्या 4.5 किलोमीटर उंचीवर हवेचा एक उच्च दाब तयार झालेला आहे. अच्छा. आणि त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे. बरं. मी अगोदर म्हणलं पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. का व्हायचे ते? तर पश्चिमेकडे त्यांचं उच्च दाबाचं क्षेत्र 4.5 किलोमीटरवर आणि पूर्वेकडे त्यांचं कमी दाबाचं क्षेत्र 4.5 किलोमीटर वारे वाहत राहायचे. आता ह्यावेळेस साधारण जूनपासूनच, विशेषतः 20 जूनपासून असं झालं आहे, इकडे कमी दाबाचं क्षेत्र, मध्ये उच्च दाबाचं क्षेत्र आणि पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र. अच्छा. आणि ज्यावेळेस कोणत्याही देशाच्या जमिनीवर उच्च दाबाचं क्षेत्र त्याच्या डोक्यावर असेल तर दिवसभर तापलेली उष्णता की रात्री थंड होते. रात्री जमीन थंड कशी होते? ती उष्णता बाहेर जाते. आणि ती बाहेर जाणाऱ्या उष्णतेला अडथळा आला या फुग्याचा, या पार्सलचा, या गाठोड्याचा. कोणतं गाठोडं? उच्च हवेच्या दाब्याचं. ते उष्णता जाऊ देत नाही बाहेर. वाऱ्याचं वहन नाही आहे. हे उच्च दाबाचा फुगा फुटतच नाही आहे. असं आपल्याकडं मुंबईला सुद्धा झालेलं होतं बघा एकदा. अरबी समुद्र आणि मुंबईचा भूभाग उच्च दाबाचा, मुंबई काहिली झाली होती. आणि हे उच्च दाबाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचं ओरिएंटेशन डाऊन असतं. अच्छा. कारण वारे जरी थोडे वाहिले तर घड्याळ काट्याच्या दिशेने वाहत असतात आणि ते खाली दाबत असतात. बरं. आणि कमी दाब क्षेत्रात ते उलटं असतं, उलट्या दिशेने वाहतात आणि वर जातात. उष्णता वर जाऊ देत नाही. ते पार्सल त्याच ठिकाणी आहे. म्हणून गेल्या 20 दिवसापासून 20 जून ते आज जवळजवळ 8 जुलैपर्यंत तिथं उष्णता जाणवत आहे आणि तापमान डबल झालेलं आहे. बरं. जर आपल्याकडे 40 डिग्रीला आपण जर घामाघूम होतो आणि 40-80 झालो आपण जगणार का? तर ते 22ला जर तो व्यवस्थित मजेत राहतात, मग 22ला जर तुमचे 40 झाले, जवळपास दुप्पट झालं, तर ते जगतील का? भयंकर अवस्था वाईट आहे. म्हणून लोक तिकडे मरायला लागलेली आहेत. ज्यांचे जे जमिनी आहे, ज्यांचं जे डांबर आहे, ते डांबर वितळून तुमच्या टायरला लागू लागलं आहे ते. बरोबर. आणि त्यांची घरं ही हवेसाठी, थंडीपासून बचाव करण्यासाठीच ती प्रूफ केलेली आहे. ती उष्णतेपासून बचाव करण्यासाठी म्हणजे व्हेंटिलेशन कमी ठेवलेलं आहे. हे झाले माणूस बचावासाठी किंवा हॅबिटॅट कसं सर्वाइव्ह होईल त्याच्यासाठी. आणि ज्यावेळेस मी म्हणतो एकीकडे कमी आणि मध्ये उच्च दाब, म्हणजे इंग्लिश कॅपिटल ओ हा जर कॅपिटल ओ काढला, या कॅपिटल ओमध्ये उच्च दाब आहे आणि त्याचं तर खालून तोंड फोडलं, असं फोडलेल्या तोंडच्या 2 मिशा जर अशा काढल्या तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझममध्ये रेझिस्टन्ससाठी ओहमसाठी एक चिन्ह आहे, ओहम असं, त्याला ओमेगा म्हणतात मॅथमॅटिक्समध्ये वापरतात. तर हे उच्च दाबाचा आकार हा ओमेगासारखा तयार झालेला आहे की पक्क इंटॅक्टमध्ये बसलेला आहे म्हणून. आणि डोम म्हणजे छत, उच्च दाबाच्या हवेचा डोम तिथं तयार आहे ओमेगा, म्हणून त्याला ओमेगा डोम म्हणतात. ओमेगा आकाराचं उच्च दाबाचं क्षेत्र आणि डोक्यावर छत किंवा लीड म्हणून असलेले म्हणून ओमेगा डॉम म्हणतात. ज्यावेळेस हे फुटेल त्याचवेळी तिथली उष्णता ही कमी होईल आणि तापमान 25-30 डिग्रीपर्यंत येईल. माणसांचं लाईफ हे सर्वायवल होईल. हेच त्याचं कारण आहे. आणि दुसरं एकमेव कारण आहे नॉर्थ अटलांटिक ओशन, म्हणजे आर्क्टिक सर्कलमध्ये जे आहे त्याला आईसलँड हीट म्हणतात. आणि मध्य जो भाग आहे अटलांटिकचा त्याला अझोर हाय म्हणतात. ज्यावेळेस अझोर हाय जास्त, ह्या 2 हवेच्या दाबामध्ये फरक असतो, जास्त फरक असला तर त्याला म्हणतात आईसलँड लो. बरं. आणि ज्यावेळेस हा फरक कमी असला
त्याला म्हणता अजॉर हाय. अच्छा. बरोबर. तर ह्यावेळेस काय झालं, नेमकं निगेटिव्ह फेज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फेज हे अजॉर हाय आणि आईसलँडला याच्यावरच आहे. आणि तो ज्यावेळेस तो निगेटिव्ह फेज असतो त्यावेळेस काय होतं आहे, उत्तरेकडचे थंड वारे मध्यावर इकडे युरोपमध्ये येण्याऐवजी युरोपकडचं थंडावा तिकडे जातो आर्क्टिक सर्कलला. अच्छा. म्हणजे नॉर्थ अटलांटिक ऑसिलेशन हे निगेटिव्ह फेजमध्ये आहे. आणि तेच नेमकं 2026च्या जूनमध्ये घडून आलेलं आहे. दिस ओमेगा हाय प्लस NAO निगेटिव्ह. त्यामुळंच युरोपमध्ये भयानक उष्णता आहे. सुरुवातीला काय 100-200 मरणारे लोक हजारावर जाऊ लागले त्याचं. आणि ह्या गोष्टी केवळ युरोपमध्येच घडतात असं नाही. त्या लॅटिट्यूडला 15 डिग्रीला आपल्याकडे इकडं रशिया जरी आली, रशियाला सुद्धा ही स्थिती होऊ शकते. किंवा जवळ आपल्यावर काही चायनामध्ये ही स्थिती होऊ शकते की जे आर्क्टिक सर्कलला जवळ असणाऱ्या देशामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात. फक्त हवेच्या दाबाचा हा खेळ आहे. वारावहनाची बंदी आहे. जमिनीतली उष्णता बाहेर जाऊ दिली जात नाही. त्याचा काय भयानक परिणाम होऊ शकतो हे युरोपचं 2026च्या जूनमधलं उन्हाळ्यातील उदाहरण होय. एवढंच मी माहिती ह्याबाबत देऊ शकतो. अशीच माहिती आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. ही परिस्थिती जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा हा डोम फुटेल तेव्हा तिथं पुन्हा उष्णता कमी होईल, तर त्यासाठी काही वेगळी प्रणाली घडून यावं लागते? त्याला वेगळी फक्त एवढीच प्रणाली आहे. हा जो हवेचा दाब उच्चमध्ये डोममध्ये ज्या ओमध्ये म्हटलं तो हळूहळू कमी होणे. बरोबर. उजवीकडचं लो तसाच राहणे आणि डावीकडचा लो हायमध्ये रूपांतर होणे की ज्यामुळं वाऱ्याला वहन तयार होईल. वाऱ्याला वहन तयार झालं तर डोम फुटला. म्हणजेच हवेचा दाबाचं झाकण काढलं गेलं. जसे बर्फाळ भागामध्ये टेंट लावतात आणि मध्ये झोपतात रात्रीचे आणि सकाळी पुन्हा उघडून देतात कारण सूर्यप्रकाशमध्ये घ्यायचा असतो. त्या पद्धतीनं डोम जर वारावनातून झुकला गेला तर पुन्हा रात्रीची उष्णता बाहेर फेकली जाते. समुद्र सपाटीला किंवा जमिनीवर थंडावा निर्माण होतो आणि पशु पक्षी मानवी जीवनाला ते तापमान सुसह्य होतं आणि त्यांच्या मूळ नैसर्गिक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ते वातावरण तयार होतं आणि त्यांचं सर्वायवल चालू होतं. हाच तो फरक. बरोबर. आता सर पुन्हा आपण थोडंसं आपल्या इकडे येऊयात. आता शेवटचा प्रश्न, मराठवाड्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही आहे. तुम्ही अंदाज सांगितला की पुढचे 10 दिवस तरी पावसामध्ये म्हणजे कमी पाऊस दिसतो, उघडीप दिसते राज्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की शेतकऱ्यांनी नेमकं आपलं नियोजन कसं करावं, निर्णय कुठल्या कसोट्यांवरती घ्यावा? मला तर असं म्हणायचं आहे, मराठवाड्यातला असा काही भाग आहे की जिथं थोडीशी फार त्यांना ओल मिळालेली आहे. स्वतःचं काही सिंचन उपलब्ध असेल आणि जमीन तर तुम्हाला सांगतो, शेतकरी जमीन त्यांना खरीपाची तयार केलेली जमीन तशीच ठेवता येत नाही. बरोबर. तिथं काहीतरी पेर करावीच लागत नाही, तर अन्यथा पेरीच्या खर्चापेक्षा दुप्पट खर्च मशागतीसाठी त्यांना द्यावा लागतो. जिथं तुम्हाला ओल स्वतःचं सिंचन उपलब्ध आहे, काहीशी 7-7 सेंटीमीटरचे ओल आले तर पेरणी करायला हरकत नाही आहे. आणि ती पेरणी एक जुगार म्हणूनच. मग तुम्ही म्हणाला शेतकऱ्यांना अजून जुगार खेळायला लावता का तुम्ही? दुसरा पर्याय नाही आहे. मी वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला, त्या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही. जिथं चांगली ओल आहे तिथे पेरणी करायला हरकत नाही आहे. मध्य महाराष्ट्रातही ज्या भागामध्ये त्याच्यामध्ये जमिनीचा पोतही महत्त्वाचा. ज्या ठिकाणी जमिनीची बैठक चांगली आहे, खताच्या जमिनी आहेत, स्वतःचं सिंचन आहे, अशा ठिकाणी पेरणी व्हायला हरकत नाही असं माझं मत आहे. बघू पुढं काय होतं ते. कारण आम्ही जे बोलतो आहे की नाही पाऊस, हा शेवटी अंदाज आहे. मग तुम्ही म्हणाला अंदाज सांगता आम्हाला परफेक्टली सांगा येणार की नाही. तो निसर्ग आहे, नाही कधी लिहून शकतो आम्ही. त्यातल्या निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंतच्या डेटानुसार. तर सांगताना मी एवढं पेरणी करायला हरकत नाही. जास्त पेरणी जर उशीर होत असेल, अति उशीर होत असेल, तर मीच प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी प्रश्न शेतकऱ्यांना विचारेल, मग थांबण्यात काय हरकत आहे पेरणीपासून. बघूया काय होतं ते पुढं. कारण खरीपामध्ये अजून दुसरीही पिकं काही घेता येतात. चांगला पाऊस झाला तर नंतरही काही पिकं घेता येतात. ऑगस्टमध्ये घेता येतात किंवा काही चारा पिकं किंवा काय. तो भाग आहे, तो शेतीचा भाग आहे, ॲग्रॉनॉमीचा भाग आहे. मी एवढं सांगेन, आहे तिथं पेरणी करा, नाही तिथं उगीच बळजबरी करू नका. स्वतःचं सिंचन उपलब्ध असेल तर पुढे जा. बरोबर.
तरी पण हे सगळं करताना हे लक्षात ठेवा एल निनोमध्ये आपण जसं 12वीची परीक्षा नाही, एखादा पेपर अवघड प्रश्न तुम्हाला सोडवलेच पाहिजे, जेवढं येतं तेवढं ते सोडा. प्रश्न पेपर तो अवघड आहे, मग त्यात तुम्हाला झुंज द्यायची आहे. कधी होतं बघा 12वीचा फिजिक्सचा पेपर अवघड आहे, केमिस्ट्रीचा अवघड आहे. मग यावर्षी खरीपामध्ये आपल्याला एल निनोचा पेपरशी झुंज द्यायची आहे, एल निनोच्या याच्यामध्ये आपल्याला पेरणी करायची आहे. अशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळी एवढंच सांगू शकतो. या पलीकडे काय मी सांगू शकतो, त्याच्यासाठी अजून तज्ज्ञ बसलेले महाराष्ट्र शासनाचे, ते सांगतील काय. आमच्या ह्या रिपोर्टच्या अहवाला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालावर ते सांगतील काय करायचं. आणि शेतकरी नात्याने मी एवढंच सांगू शकतो. बरोबर. आता सरांनी नेमकं पावसाचं प्रमाण विशेषतः आपण या मुलाखतीमध्ये मराठवाडा आणि ज्या भागामध्ये पाऊस कमी होता त्याच्यावर आपण जास्त जोर दिला होता. सरांकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला की पुढच्या कालावधीमध्ये नेमकं कशी परिस्थिती राहू शकते. तर सरांनी जे सांगितलं मी पण पुन्हा तेच सांगेल की आपल्या भागातली नेमकी परिस्थिती काय आहे. आणि सरांनी जसं सांगितलं सिंचन असेल तरच आपण पुरेसा पाऊस नसेल आणि सिंचन असेल तर आपण तशी तयारी करायला हरकत नाही. सर धन्यवाद, आपण आज वेळ दिला आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयांवरती आम्हाला मार्गदर्शन केलं. ओके, धन्यवाद.